नमस्कार मित्रांनो, आज आपण संत श्री तुकाराम महाराज विषयी एक सुंदर कथा ऐकणार आहोत. तर चला ऐकूया ही कथा. खूप वर्षांपूर्वी देहू नावाच्या एका सुंदर गावात तुकाराम नावाचे एक संत राहायचे. तुकाराम महाराज दिसायला साधे होते, पण त्यांचे मन मात्र सोन्यासारखे शुद्ध होते. त्यांना विठ्ठल नावाच्या देवावर खूप प्रेम होते. ते नेहमी आनंदी असायचे आणि सर्वांना सहाय्य करायला तत्पर असायचे. तुकाराम आपल्या शेतात कामं करायचे, पण कामं करताना सुद्धा ते विठ्ठलाची गाणी, ज्यांना आपण अभंग म्हणतो, ती म्हणत राहायचे. झाडे, वेली आणि फुले सुद्धा त्यांचे गाणे लक्ष देऊन ऐकायची असे वाटायचे. एक दिवस तुकाराम महाराज बाजारातून घरी येत होते. वाटेत त्यांना एक वृद्ध माणूस भेटला, ज्याला खूप थंडी वाजत होती. तुकारामांकडे एकच घोंगडी होती. त्यांनी ती घोंगडी विचार न करता त्या वृद्ध माणसाला देऊन टाकली. तुकाराम म्हणाले, बाबा, ही घ्या, तुम्हाला याची जास्त गरज आहे. तुकाराम जे काही अनुभवायचे ते कवितेच्या रूपात लिहून ठेवायचे. ते इंद्रायणी नदीच्या काठी बसून दगडांवर कोळशाने किंवा पानांवर लेखणीने सुंदर अभंग लिहायचे. त्यांच्या अभंगातून ते सर्वांना प्रेमाने वागण्याचा संदेश द्यायचे. गावातील काही लोकांना तुकारामांचे हे वागणे आवडत नसे. त्यांना वाटायचे की हा असा कसा माणूस जो स्वतःची हानी करून इतरांना सहाय्य करतो. एका रागीट माणसाने तुकारामांची सर्व पुस्तके हिसकावून घेतली आणि रागाच्या भरात ती नदीच्या पाण्यात फेकून दिली. आपली कष्टाने लिहिलेली पुस्तके पाण्यात बुडताना पाहून तुकाराम दुःखी झाले, पण ते कोणावरही रागवले नाही. ते नदीच्या काठी बसले आणि विठ्ठलाची प्रार्थना करू लागले. त्यांनी ठरवले की जोपर्यंत पुस्तके परत येत नाहीत तोपर्यंत ते तिथून हलणार नाही. आणि मग एक चमत्कार झाला. ती जड पुस्तके पाण्यात बुडण्याऐवजी फुलांसारखी पाण्यावर तरंगू लागली. पाणी असूनही त्यातील कागद आणि शाई अजिबात नष्ट झाली नव्हती. विठ्ठलाने तुकारामांची भक्ती पाहून त्यांची पुस्तके सुरक्षित ठेवली होती. ज्या माणसाने पुस्तके फेकली होती त्याला स्वतःच्या चुकीची जाणीव झाली. तो धावत तुकारामांकडे आला आणि त्यांच्या पाया पडला. तुकारामाने त्याला प्रेमाने मिठी मारली आणि क्षमा केले. तुकाराम म्हणाले, राग सोडून द्या आणि प्रेमाने जगा. तुकाराम सर्वांना सांगायचे की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. याचा अर्थ असा की जो निर्धन आणि दुःखी लोकांना आपली सहाय्य करतो त्याच्यातच देव असतो. तुकारामांचे आयुष्य आपल्याला शिकवते की नेहमी खरे बोलावे, सर्वांवर प्रेम करावे आणि संकट काळातही देवाची साथ सोडू नये. आजही देहू गावात तुकारामांची गाणी आनंदाने गायली जातात. तर मित्रांनो, आपली आजची ही कथा इथेच समाप्त होते. आपण पुन्हा भेटूया आणखी एका नवीन प्रेरणादायक, भक्तिमय आणि आध्यात्मिक कथाबरोबर. तोपर्यंत रामकृष्ण हरी.